हो, ते 11 महिन्यामध्ये जे आहे ना, नॉनव्हेजचा संबंध काय आहे? काय ते गोमांस ते पण बीफ ते कॉपी पेस्ट मारून टाकेल कुठून तरी. ओरिजिनल कॉपी नाही मिळाली. हे तिथं बोर्डला लागलेलं होतं बघ ना, रुग्णालय लिहिलेलं आहे. सर काय सांगाल नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये काही संस्था आहेत त्या गरोदर महिलांसाठी जेवण वगैरे देतात किंवा पौष्टिक आहार देतात. त्या पौष्टिक आहारच्या जाहिरातीमध्ये असं सांगितलेलं आहे की गोमांस म्हणजे गाईचं मांस, बैलाचं मांस खा असं जाहिरात लावण्यात आलेली. काय सांगाल? आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे, आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला माहित असेल की काही दिवसांपूर्वी जे आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक पूरक आहार, जे लहान बाळ आहेत 9 ते 11 महिन्याचे बाळ, यांच्याकरिता एक त्यांनी फलक काढलं होतं, मार्गदर्शक फलक. त्यामध्ये आहारामध्ये गोमांस या शब्दाचा उल्लेख या ठिकाणी जे आहे ते केला होता. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेबांना आज भेटलो, त्यांना निवेदन दिलं. आपल्याला माहीत असेल की आज केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि गोवंश संरक्षण असेल किंवा मग हिंदुत्ववादी संस्कार या ठिकाणी जे आहे, संस्कृती जपली पाहिजे, याच अनुषंगाने सरकार सध्या या ठिकाणी कार्यरत आहे. आणि असं असताना या ठिकाणी काही महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी जर अशा पद्धतीने कृत्य करत असेल किंवा कुठलीही शहानिशा न करता जर अशा पद्धतीचे पत्रक जे आहे चिटकवत असतील, महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये असतील, अंगणवाडीमध्ये असतील, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आहे शिवसेना गप्प बसणार नाही. मी सर्वप्रथम तर शिवसेना पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने जे आहे याचा निषेध करतो आणि या ठिकाणी आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या आपण लवकरात लवकर संबंधित अधिकारी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी. भाजपाचे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बीफ कापणाऱ्या तुमचा आरोप आहे का? नाही, हे बघा, तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. परंतु मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेल की आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे? बीजेपीची आहे. आणि कोणाच्या नेतृत्वात हे आज जी आहे बीजेपीची सत्ता आहे? तर आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात ही सत्ता सुरू आहे. तर माझी बीजेपीचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ जे आहे, जे नवी मुंबईमध्ये प्रकार घडलेला आहे, जे काही गोमांस शब्दाचा आहारामध्ये उल्लेख केला त्याची देखील आपण दखल घ्यावी, चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई कशी होईल या संबंधित जे आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपण तसे निर्देश द्यावे. महापालिकेने जर कारवाई नाही केली आणि जर तुम्ही त्यांना पकडलं तर तुम्ही त्यांना गोमांस चारणार का? नाही, निश्चितपणे हे बघा, तो भाग नंतरचा झाला, परंतु सर्वात प्रथम तर ह्या संदर्भात जे आहे गोमांस ज्या पद्धतीने याचा उल्लेख झालेला आहे, जो कोणी अधिकारी याला जबाबदार असेल त्याच्यावर लवकरात लवकर कशी कारवाई होईल, हा सर्वात प्रथम तर जो आहे आमचा या ठिकाणी जायचं प्राधान्य असेल. आणि आणखी एक गोष्ट अशी की अशा शासकीय ज्या काही जे हे असतात सुविधा हे असतात त्याच्यामध्ये परवानगी घ्यावी लागते. नाही, काही हे करताना मग हे गोमांस इतकं ठळक नाही लिहिलं असताना पण संबंधित प्रशासनाने परवानगी दिली कशी? नाही, निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, हे जे फलक निघालेले होते, हे इंग्रजीमध्ये निघाले होते. मला कुठेतरी या ठिकाणी समजलेलं आहे, की संबंधित जी कोणी अधिकारी होती, त्यांनी एआयच्या माध्यमातून मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं गेलं आणि कुठलीही शहानिशा न करता, कुठलंही वाचन न करता त्यांनी हे कुठेतरी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी चिपकवलं गेलं. ते खऱ्या अर्थाने दुर्दैवी म्हणायला लागेल आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं. म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांना जे आहे तात्काळ त्या ठिकाणी कारवाई व्हावी, असं आपण निवेदन आयुक्त साहेबांना दिलेलं आहे. एक पोस्टर लावण्यात आलं होतं त्याच्यामध्ये गोमांस असा उच्चार झाला होता. नेमकं प्रकरण काय? नाही, काही हॉस्पिटल नाही, फक्त वाशी हॉस्पिटलमध्ये एकच पोस्टर लागलं गेलं होतं आणि कालच्या 14 तारखेलाच संध्याकाळी 4-4:30ला ISC मटेरियलमध्ये लावण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये नजरचुकीने ते गोमांस हा शब्द होता आणि अनवधानाने ते तिकडच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या लक्षामध्ये नाही आलं, लावलं गेलं आणि 2 तासामध्ये ते कंप्लेंट झाल्यानंतर ते विथड्रॉही करण्यात आलं. आता अशा प्रकारचं कुठलंही पोस्टर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये लावलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये कंप्लेंट पण केली. कोणतरी एक पेशंटचे नातेवाईक होते, त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी मॅडमकडे जाऊन तिकडच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे जाऊन त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी त्यांचं जे काही
झालेलं आहे त्यांनी दिलगिरी व्यक्त मग केली. फक्त ही नजर चुकीने झालं होतं म्हणजे नजर- आपण स्पेलिंग मिस्टेक नजर चुकीने झालं होतं किंवा एका संस्थेच्या म्हणजे मान्यताप्राप्त संस्थेच्या वेबसाईटवरून घेतल्यामुळे त्यांनी ते तपासायची प्रूफ रीड करायची त्यांनी तसदी नाही घेतली, कारण मान्यताप्राप्त संस्थेकडनं ते डाउनलोड केलं होतं आणि त्याच्यामुळे मग ते झालं, अनावधानाने झालं. त्याच्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि पोस्टही त्यांनी विड्रॉ केलेला आहे. म्हणजे आता कुठेही अशा गोष्टी नाही. नाही, 101% नाही.